मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही बनवणार आहे मँगो लस्सी। तर आता आंब्याचा सीझन पण संपत आलेला आहे आणि मे महिन्याचा शेवटचाच आठवडा राहिलाय। आतापर्यंत बाहेर बराच वेळा आम्ही मँगो लस्सी पिलोय, पण आज आम्ही ना घरी बनवणार आहे। काल ना माझ्यासमोर सारखा मँगो लस्सीचाच व्हिडिओ येत होता आणि तो वरदनी पाहिला, त्याच्यामुळे ना त्याचं सारखं चाललं होतं की मम्मी आपल्याला पण अशी मँगो लस्सी बनव। तर म्हटलं चला आज बनवूयाच। आणि सकाळीच त्यांनी त्याच्या पप्पाला दही आणायला सांगितलं होतं। तर मँगो लस्सीसाठी लागणारं सगळं सामान पण आणलेलं आहे, आम्ही दही वगैरे आणलेलं आहे। तर चला आता मँगो लस्सी बनवूया आणि आता पाहू वरदला मँगो लस्सी आवडती का घरी बनवलेली। तर पहिल्यांदाच मी मँगो लस्सी बनवणार आहे, पाहूया आपण आता कशी होतीये त्याची टेस्ट। चला किचनमध्ये मग। तर हे पा मी इथं ना सगळं सामान काढून ठेवलेलं आहे। इथं एक आंबा घेतलाय धुवून, इथं दहीचं पॅकेट आहे हे छोटं, साखर घेतली आणि इथं थोडेसे ना बदाम घेतले ते। तर आता हे सामान घेतलेले आहे, आता पाहू आपण ना मँगो लस्सी कशी होती। तर इथं ना मी 500 ग्रॅम दही घेतले। तर मँगो लस्सीसाठी सगळ्यात पहिल्यांदा लागतं ते दही। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दही टाकून घेते एवढं। वरच सकाळपासून आहे ना मला 5 ते 10 वेळा म्हटलाय कधी बनवणार कधी बनवणार। त्याला म्हटलं माझं काम आवरलं ना की मग बनवलं। आता माझं सगळं घरातलं काम आवरलंय आणि आता मी बनवायला घेतली। आज गुरुवार आहे, लाईट जायच्या आधी ना मला लस्सी बनवायची आहे, कारण गुरुवारची ना लाईट जातीये त्यामुळं। तर आता एवढं दही घेतलंय, त्याच्यामध्ये ना साखर टाकून घेते, किंवा दह्यामध्ये जर पिठी साखर जरी टाकली ना तरी होते। पण आता आपल्याला ना आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यात ना मी आंबा टाकते। जेव्हा आंब्याचा सीझन चालू होतो ना त्यावेळेस आंबे एवढे महाग असतात ना, 2000 रुपये डझन असतात। आणि जसं आंब्याचा सीझन संपत येतो ना तसं आहे ना आंबा स्वस्त होतो आणि तो 200 रुपये ना 200 रुपयाला काहीतरी भेटतात, 200 रुपये किलो का काय। तर काल आम्ही आणले होते, आमच्या घरी पण काही जास्त आंबे नाहीत, आम्ही विकतच आणले होते आणि आंबे खाऊनच आमच्या घरात संपून जातात। पण म्हटलं आता ना सीझन पण संपत येतोय तर मस्त असं काहीतरी बनवू। आणि काल सारखंच व्हिडिओ दिसायचा, मग काय एकदम मस्त असा आहे, छान आंबा आहे। आणि वरदला तर एवढा आवडतो ना आंबा, वरदचं फेवरेट फळ आहे, म्हणजे खूप आंबे आवडतात त्याला, खूप खातो तो। तर आंबा चिरून ठेवते, मग मी ना मिक्सरमध्ये दही वाटते। आता थोडासा आंबा उरणार आहे, तो वरद खाणार आहे, कारण एवढा सगळा आंबा लागणार नाही आपल्याला। आधी आम्ही ना थोडीशीच लस्सी बनवून पाहणार आहे, जर आमची परफेक्ट झाली ना की मग आम्ही परत ट्राय करणार आहे, मग परत बनवणार आहे। एवढाच घेणार आहे मी। आणि वरदसाठी लस्सी बनवते, त्याच्यामुळे ना वरद माझा व्हिडिओ काढतोय आज लस्सी हा, वरद आज कॅमेरामॅन आहे आणि वरद सगळा व्हिडिओ शूट करतोय माझा, कारण वरदला लस्सी प्यायची त्याच्यामुळे। आता मी दही ना हे याच्यात बारीक करणार आहे, पण दही ना उडू शकतं माझ्याकडून, बराच वेळा असं होते। आता पाहू दही उडतंय का नाही। करू चालू नाही उडाल, मी म्हंटल होतं ना उडणारच, उडालच। जाऊ दे, चल आपण आहे ना पुसून काढू आता। दही उडरा म्हणजे उडराच, कारण की दहीत पतंग असते, पतंग सारखं दिलं असतं काही पण खरं। आता ना हा असा उद्योग ना माझ्याकडून नेहमीच होतोय, माहित नाही काय प्रॉब्लेम आहे। मिक्सर मध्ये ना काय वाटायला गेलं ना काही असंच होतं, कधी कधी भाजी वाटायला गेलं का असं होतं। मिक्सर पण म्हणत असं जाऊ दे, मला तरी पुसायला भेटलं, कारण आता आम्ही बरेच दिवस गावाला होतो ना, मिक्सर सगळी भांडी मला धुवायचे, ते काहीच साफसफाई केली नाही अजून। 2-3 आठवडे आम्ही गावालाच होतो। पाहू दे इकडं, कर बंद। आम्ही इथं थोडंसं ना बाजूला काढून ठेवले, कारण की ना ते जास्तच उडतंय,
त्याच्यामुळं. आणि हा राहिलेला ना याच्यात टाकील नंतर परत. आता बघू याचं कसं होतंय ते. मिक्सरचं भांडं माझं सगळं खराब झाले. आता पाहू आपण. असं काही झालंय. आंब्याचे थोडे थोडे फोडी राहिल्या ते त्याच्यात. परत एकदा बारीक करून घ्या. हा आता एकदम मस्त झाली. एकदम बाहेर जशी असती ना दिसायला एकदम तशी दिसते. एकदम भारी दिसते. आता आपण ना याला ग्लासात ओतून घेऊ. तर माझी मँगो लस्सी ना बनवून झालेली ना एकदम बाहेरची दुकानची जशी असते ना तशीच दिसते. एकदम भारी दिसते ना. एकदम अशी घट्ट घट्ट झालेली आहे. तर 500 ग्रॅम दही होतं आणि त्याच्यात ना ही 2 ग्लास झालेत. थोडी थोडीशी मोकळी आहेत पण ही 2 ग्लास झालीत. आता मी इथं जे बदाम चिरून ठेवले होते ना त्याने मस्त असं ना गार्निशिंग करून वरून मस्त असं वरदला ना आता लस्सी प्यायला देते. मला पण उपवास आहे, मी पण पिणारे लस्सी. आता पाहूया, मी घरी बनवली आहे पहिल्यांदा लस्सी, कशी टेस्ट लागते त्याची. थोडेसे बदाम, तर आता आमची लस्सीची 2 ग्लास तयार आहे. एकदम घट्ट अशी लस्सी झाली आहे. आणि आता वरदची पाहूया रिॲक्शन काय असती. वरदला आवडती की नाही लस्सी पाहू. चल पिऊन दाखव लस्सी. चमच्यानी खा नाही तर तशी पी. आवडली? छान लागते का? चला, वरदला तर लस्सी आवडली, पहिल्यांदाच बनवली. तर मंडळी या तुम्ही पण लस्सी प्यायला. आता मी लस्सी पिऊन पाहते कशी टेस्ट झाली आहे. वरद तर म्हणतोय खूप छान झाली. आता मी सांगते तुम्हाला कशी झाली ते. चमच्याने नंतर खाते. मस्त, एक नंबर. ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघा. हा, तुम्ही पण ट्राय करा. एक नंबर झाली आहे. खरंच मला वाटलं नव्हतं एवढी भारी लस्सी होईल, पण खूप छान झाली आहे. मस्तच. आता मी पुन्हा बनवणार. आणि आतापर्यंत आम्ही ना बाहेरच खाल्ली होती मँगो लस्सी, कधी घरी बनवलीच नव्हती. आज पहिला ट्राय होता. छान झालाय पहिला ट्राय. मस्त. पहिल्या ट्रायमध्ये सगळं चांगलं झालं. मस्त लागते. आईस्क्रीमची पण गरज नाही आहे की नाही, एवढी छान लागते. पहिलं आपल्याला वाटत होते की आईस्क्रीम टाकायला लागेल, पण आता नाही वाटत. आता नाही वाटत. आईस्क्रीमची गरज नसतेच लस्सीमध्ये, पण काय काय टाकतात ते नाही का वरून, बघितले मी वरून. बाय. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.